ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या नावाची आज घोषणा झाली। त्यांची घोषणा झाल्यानंतर या निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आपले प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। आपल्यासोबत आहेत खासदार विनायक राऊत। रावसाहेब, आज आपली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची पुन्हा एकदा उमेदवारी झालेली आहे, काय आनंद व्यक्त करताय? आनंद तर आहेच, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मेहरबानीने, कृपेने, आशीर्वादाने इथपर्यंत आज वाटचाल झालेली आहे। पुन्हा एकदा पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मुळे या लोकसभेची तिसऱ्या वेळे निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी तर करणारच आहे। पण संपूर्ण कोकणवासियांचं मी मनापासून आभार मानेन की मागच्या 10 वर्षात ज्या पद्धतीने त्याने आपलेपणाच्या भावनेने आम्हाला आशीर्वाद दिलं, प्रेम दिलं, वागणूक दिली, तेच प्रेम तेच आशीर्वाद पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा त्यांच्याकडून नक्की मिळतील। फक्त ह्या वेळेला हे आशीर्वाद मशाल रूपी चिन्हावर मिळावेत अशी माझी प्रार्थना आहे। नक्कीच 2024चा अजेंडा काय असणार? अजेंडाकडे पाहायचं झालं तर तसं कोकणामध्ये कामं करण्यासारखी अजून खूपच आहे, पण दुर्दैवाने आमच्या हातात सत्ता नसल्यामुळे तेवढी आम्ही अपेक्षापूर्ती करू शकलो नाही। रोजगार निर्माण करणं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन्ही जिल्ह्याचा अंतर्भाव मी केलेला आहे। महायुतीकडून नारायणे असावेत की किरण सामंत असतो? कोणी यावं, दोघांनी हातात हात घालून माझ्या विरुद्ध नाचले तरी त्यांची जागा दाखवण्यासाठी आमचे कोकणवासीय तयार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।